मित्रांनो, लाखो रुपयांची बचत करणारे पिकाच्या जोमदार वाढीसाठी, फळधारणा, फुलधारणेसाठी उपयुक्त चिलेटेड कॅल्शियम घरीच कसे बनवावे फक्त पुढील 30 सेकंदात. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा, युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी सायट्रिक ॲसिडचा सर्वात उत्तम सोर्स असलेला लिंबाचा रस आपल्याला 400 ml पर्यंत काढून घ्यायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित चाळणीद्वारे तो गाळून एका प्लास्टिकच्या भरणीमध्ये असं दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचा आहे. ज्याच्या टरफलामध्ये 90% पेक्षा जास्त कॅल्शियम कार्बोनेट असते अशा अंड्याच्या टरफलाचा 500 ग्राम बारीक चुरा करायचा आहे आणि त्यात टाकायचा आहे. चुरा जितका बारीक तितकी प्रक्रिया लवकर होईल ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. चुरा टाकल्या टाकल्या त्यात आपल्याला बुडबुड्या पाहायला मिळतात, कारण त्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया आपल्याला लगेच त्यामध्ये पाहायला मिळते. कारण यामध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट आणि सायट्रिक ॲसिड वापरल्यामुळे यामध्ये आपल्याला कॅल्शियम सिट्रेट हा घटक पाहायला मिळतो आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड गॅस आणि पाणी बाहेर पडते. त्यामुळे मित्रांनो, ही भरणी आपल्याला काय करायची, अशीच पॅक 10 ते 15 दिवस सावलीला ठेवायची आणि कार्बन डायऑक्साईड गॅस त्यातून बाहेर निघावा म्हणून प्रत्येक 3 दिवसानं झाकण थोडं सैल करायचं, जेणेकरून गॅस बाहेर निघून जाईल. आणि 15 दिवसानंतर मित्रांनो, हे आपलं मिश्रण एकदम बनलेलं आहे. व्यवस्थित चाळणीनं पूर्णपणे गाळून घ्यायचंय आणि त्यानंतर मित्रांनो, हे फवारणीद्वारे आपल्याला वापरायचं. ज्यावेळेस कॅल्शियमची सगळ्यात जास्त आवश्यकता असती, वापरायचं जे प्रमाण आहे ते 1 लिटर पाण्यासाठी 1 ml, म्हणजे 20 लिटरची टाकी असेल तर 20 ml, याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका. अतिशय जबरदस्त मित्रांनो याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 0 रुपयात आणि कमी खर्चात हे बनतं. याचा वापर करा. काही प्रश्न असतील तुमचे तरी देखील कमेंट करा. अशाच व्हिडिओसाठी जय जवान जय किसान अशी कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्याला